एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला महाशिवरात्री निमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने शिवभक्तांना दूध वाटप। शिवभक्तांसाठी अखंड सेवा यंदाचे 25वे वर्ष। महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त महादेवाची पूजा करतो आणि विधीनुसार उपवास करतो त्याच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे। इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोलापूर रेल्वे स्थानकासमोर उपास शिवभक्तांसाठी मसाला दूध वाटपाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते। यंदाचे हे 25वे वर्ष असून इच्छा भगवंताचे मित्र परिवाराचे सर्वेसर्व आधारस्तंभ लक्ष्मी मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने आज तागायत ही अखंड सेवा सुरू आहे। दरम्यान महाशिवरात्रीच्या निमित्ताने या दूध वाटप प्रसंगी हजारो शिवभक्तांना लक्ष्मण मामा जाधव यांच्या उपस्थित या दूध वाटप कार्यक्रमाचे प्रारंभ करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्यसम्राट नागेश गायकवाड, इच्छा भगवंताचे परिवाराचे मार्गदर्शक शिवाजी मामा गायकवाड, अनिल जाधव, मोहन जाधव, विनोद गायकवाड, ॲडव्होकेट किरण गायकवाड, सचिन आंगडीकर, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, तुषार गायकवाड, दर्शन दुबे, रेल्वे संघटनाचे राजभाऊ जाधव, शुभम यमनप्पा जाधव, अभिमन्यू आचारी, शरद शिंदे, संतोष लोंढे, रामपल्ली मिस्त्री, जयेश जाधव, व्यंकटेश बिटला, शशिकांत पल्ली, उमेश जाधव, संतोष गायकवाड, उमेश गुड्डा, निलेश कांबळे, कार्तिक जाधव, करण जाधव, अजिंक्य जाधव, प्रथमेश पवार, तेजस गायकवाड, उत्कर्ष गायकवाड, श्रीशैल चौगुले, सुरेश चर्चणकर, मयूर सलगर, वसंत कांबळे, माणिक कांबळे, किरण मेरगू, शीतल क्षीरसागर, सचिन जाधव, राहुल जाधव आदींची उपस्थिती होती। गेल्या 24 वर्षापासून आज तागायत अखंड सेवा इच्छा भगवंताचे मित्रपरिवाराचे मार्गदर्शक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने परिवाराच्या वतीने शिवभक्त उपासक भक्तांना दूध वाटप कार्यक्रमाची अखंड सेवा आज तागायत सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सांगितले। दरम्यान हजारोहून अधिक शिवभक्तांना यावेळी दूध वाटप करण्यात आले। रेल्वे स्थानकासमोरील विविध पाच स्टॉलच्या माध्यमातून दूध वाटप करण्यात आले। इच्छा भगवंताचे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं महाशिवरात्रीच्या निमित्तानं जवळपास गेली 25 वर्ष झालं महाप्रसादाचं वाटप महाशिवरात्रीच्या निमित्ताने केलं जातं। महादेवाला आवर्जून अभिषेक करत असताना दुधाचा वापर केला जातो। ते दुधाचा महाप्रसादाचा वाटप आज इच्छा भगवंताची संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक माझे पिताश्री लक्ष्मण मामा जाधव, त्याच पद्धतीने या संस्थेचे मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड, त्याच पद्धतीनं दुसरे मार्गदर्शक अनिलदादा जाधव, शिवमामा गायकवाड, विनोदभाऊजी गायकवाड, संपूर्ण इच्छा भगवंताची परिवारातील सर्वच सदस्य हे हिरिरीने या उपक्रमामध्ये सहभाग घेतात आणि महादेवाचा सेवा करण्याचा मनोमन प्रयत्न करत असतात। सध्या देशभर आज महाशिवरात्रीचं उत्सव चांगल्या भक्तिभाव प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जात आहे। देशातच सध्या प्रयागराज हे महादेवाचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गंगापूजन आणि स्नानाचा योग अनेक भक्तांनी घेतलेला आहे। त्याचाच महादेवाचं एक भक्ती करण्याचा योग आज महाशिवरात्रीनिमित्त जे भक्तगण प्रयागला जाऊ शकत नाहीत ते महादेवाच्या चरणी नतमस्तक होतात। नतमस्तक होऊन महादेवाला आपली मनोकामना मागत असतात आणि महादेव निश्चितपणानं त्यांची मनोकामना पूर्ण करत असतो। आणि गेली 25 वर्ष झालं महादेवाची सेवा इच्छा भगवंताची संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे आणि भक्तांना काहीतरी देणं लागतं। यामुळं दूध या महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे।